पंढरपुरात श्री विठ्ठल मंदिर परिसरापासून अगदी 1 किलोमीटर अंतरावरती आम्ही घेऊन आलो आहोत सागर डेव्हलपर्स निर्मित श्री दत्तनगरी रहिवासी येलो झोन ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प। सांगोला रस्ता शनीश्वर मंदिराच्या समोर गुरुदेव नगर नजीक सांगोला रस्त्यापासून अगदी 200 मीटर अंतरावर 50 फूट डीपी रोड लगत 20 फूट अंतर्गत रोड, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं, स्ट्रीट लाईटची सुविधा, नगरपालिकेचं पाणी कनेक्शन, सिमेंट कंपाऊंड युक्त क्षेत्र, बसण्यासाठी बेंचेस, सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेल्या श्री दत्तनगरी या आमच्या प्रकल्पामध्ये आपल्या हक्काच्या घरासाठी प्लॉट बुकिंग करण्यासाठी आजच संपर्क करा। संपर्क क्रमांक 7218743131 आणि 7218171221। महाराष्ट्रात ऐन उन्हाळ्यात विचित्र हवामान पाहायला मिळते आहे। 24 मार्च रोजी कोकणात उष्ण आणि कोरडे हवामान कायम राहण्याचा अंदाज आहे, तर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। 24 मार्च रोजीचं हवामान अपडेट जाणून घेऊयात। कोकण विभागातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघरमध्ये उष्ण व दमट हवामान कायम राहील। मुंबईत कमाल तापमान 32 ते 26 अंश सेल्सिअस राहील, तर आर्द्रता जास्त असल्याने उकाडा तीव्र जाणवेल। सिंधुदुर्ग वगळता सर्व जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट असेल। पश्चिम महाराष्ट्रातील पुण्यात कोरडे आणि उष्ण हवामान राहील। पुण्यात कमाल तापमान 33 ते 36 अंश राहील, तर सातारा, सांगली आणि सोलापूर या ठिकाणी अवकाळी पावसाचा येलो अलर्ट असेल। ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहतील, तसेच विजांसह हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे। उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबारमध्ये उष्ण हवामान पाहायला मिळेल। नाशिकमध्ये 33 ते 35 अंश तापमान राहील। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणीमध्ये उष्ण आणि कोरडे हवामान राहील। कमाल तापमान 33 ते 37 अंश राहील। धाराशिव, लातूर आणि नांदेड या ठिकाणी अवकाळी पावसाचा येलो अलर्ट असेल। 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहून विजांसह पाऊस होईल। विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाण्यामध्ये उष्ण हवामान कायम असेल। कमाल तापमान 34 ते 38 अंश सेल्सिअस राहील, तर किमान 21 ते 24 अंश राहील। दरम्यान राज्यात उष्णतेची लाट आणि वादळी पाऊस असे संकट राहील, त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, तसेच शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर